आशा सेविकांचा सरकार विरोधात एल्गार 10 जुलैला राज्यभर काळा दिवस आंदोलन. मानधन वाढवा, नियमित करा, 14 प्रमुख मागण्यांसाठी आशा सेविका आक्रमक. आशा सेविकांचा संताप, 26,000 मानधनासह 14 मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवरती धडक. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. राज्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरणार आहेत. आशा सेविका आणि गट प्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने येत्या 10 जुलै रोजी राज्यभरात जिल्हा स्तरावरती काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आज देशव्यापी काळा दिवस पाळण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांनी काळा दिवस पाळत एल्गार पुकारला. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंय. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी कोविडच्या कठीण काळामध्ये आणि इतर सर्वच शासकीय आरोग्य मोहिमांमध्ये जीवाची पर्वा न करता महत्त्वाचं योगदान दिलंय. मात्र इतकी वर्ष सेवा करूनही त्यांना अद्याप नियमित कर्मचारी म्हणून मान्यता मिळालेली नाहीये. ना वाढीव मानधन मिळालंय, ना कोणतीही सामाजिक सुरक्षा. म्हणूनच आता आम्ही आरपारची लढाई सुरू केली असल्याचं आशा सेविकांनी म्हटलंय. आज राष्ट्रीय प्रोग्राम, आज आपण देशव्यापी आंदोलन ज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मागणी दिवस, काळा दिवस म्हणून करत आहोत. यामध्ये आशा व गटप्रवर्तकांच्या केंद्र स्तरावरतील ज्या मागण्या आहेत, ज्या अद्यापर्यंत केंद्र शासनाने त्या संदर्भात विचार केलेला नसल्यामुळे आपण मागणी दिवस म्हणून आजच्या ह्या 10 जुलै दिवशी जिल्हा परिषद समोर सर्व आशाताई घेऊन उपस्थित आहोत. यामध्ये गेल्या 2025 मध्ये JP नड्डा यांनी जी घोषणा जाहीर केली की आशांना 3,500 वाढीव केंद्र शासनाकडून वाढीव घोषणा जाहीर केली, पण अद्याप त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा GR किंवा त्या मागणीमध्ये सुधारणा झालेली नसून त्याचा GR तात्काळ काढून ते आशांना लागू करावं, आशा व गटप्रवर्तकांना लागू करावं. त्या संदर्भात आजच्या ह्या काळा दिवसाच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण मागणी करत आहोत. तसेच वेगवेगळे प्रोग्राम केंद्र शासनामार्फत येतात, योजना येतात, त्या अंमलबजावणी करत असताना आशा आणि गटप्रवर्तक प्रथमतः ध्यानात धरतात, पण त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचं ठोस मानधन त्यामध्ये जाहीर केलेलं नसतं. त्या पद्धतीनं शासनाकडून येणाऱ्या योजनांना एक ठोस मानधन, त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांसाठी त्याचं प्रशिक्षण व्यवस्थित पद्धतीने कागदोपत्री असावं, अशी ही आपण आजच्या ह्या आंदोलनातून मागणी करत आहोत. तसेच ज्या पद्धतीनं आपल्याला जे 58 इंडिकेटर आहेत, त्या इंडिकेटरमध्ये अद्याप कुठल्याही पद्धतीची वाढ, जे कामं आशांच्याकडून केली जातात, घरगुन घेतली जातात, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ अद्याप अजून दिसून येत नाही, केंद्र शासनाकडून दिसून येत नाहीये. या संदर्भात त्यांनीही विचार करावा आणि त्या इंडिकेटरनुसार त्यामध्ये वाढ व्हावी. त्यामध्ये उदाहरणार्थ आपण जे पोलिओ प्रोग्राम जो केला, त्यामध्ये फक्त 1 दिवसाचं 95 रुपये एका आशाताईला दिलं जातं आणि जो IPPI 3 दिवसाचा केला जातो त्या दिवसाचा फक्त त्यांना 75 रुपये दिला जातो. हा विचार केला तर खेदजनक आहे आणि यावर केंद्र शासनाने विचार करावा आणि त्या पद्धतीनं आपल्या प्रोत्साहन राशीमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ करावी, हाच या आंदोलनाचा उद्देश आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापुढचा काय इशारा असणार आहे? मागण्या न मान्य झाल्यास आपण जो शासनापर्यंत जो अवधी दिलेला आहे, येत्या 6 ऑक्टोबरला आपण दिल्ली मोर्चा आयोजित नियोजन प्लॅन केलेला आहे. त्या पद्धतीनं जर केंद्र शासनाने याबाबतीत कुठल्याही पद्धतीचा विचार विनिमय केला नाही तर आपला जो 6 ऑक्टोबरला दिल्ली मोर्चा आहे तो फायनल जाहीर झालेला आहे. कोरोना काळामध्ये ज्यांना आपण आरोग्य दूत म्हणून गौरवलं, त्यांच्यावरच आज काळा दिवस पाळण्याची वेळ आली आहे. आता या आंदोलनानंतर तरी सरकार आशा सेविकांच्या मागण्यांची दखल घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यावेळी आशा सेविका गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा उज्ज्वला पाटील, विमल अतिग्रे, संगीता पाटील,
सुरेखा तिसंगीकर, प्रतिभा इंदुलकर यांच्यासह आशा सेविका गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.